आज आपल्याला शेवया करायच्या आहेत. तर पाहू शकता इथे आपण सम्राटचा 1 किलो रवा घेतलेला आहे आणि 1 किलो मैदा घेतलेला आहे. आणि इथे पाहू शकता मस्तपैकी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते देखील आपण चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मैदा चाळून घेऊया. तर मस्तपैकी आपण शेवया करणार आहोत. पूर्वी छानपैकी लाकडाची पाटी असायची आणि पाट्यावरती शेवया केल्या जायच्या आणि मस्तपैकी त्या दोन्ही साईडने अशा चाळल्या जायच्या ताटलीमध्ये. त्याची चव देखील खूप छान होती आणि आनंद हा वेगळाच होता. आणि पूर्वी लग्नांमध्ये लग्न जमलं की गडगण्यासाठी देखील शेवयाच केले जात असते. तर पाहू शकता अशा ह्या शेवया आज आपण करणार आहोत. तर आज आपण ह्या मस्तपैकी करणार आहोत. तर पाहू शकता आपण रवा आणि मैदा इथे छानपैकी चाळून घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपण रवा टाकूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे रवा मैदा आणि गव्हाचं पीठ हे छानपैकी मिक्स होईल. तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता ही छानपैकी आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलं जाईल. तर नाश्त्यासाठी अतिशय सोप्पा आणि अगदी 2 मिनिटामध्ये होणारा हा पदार्थ आहे आणि सगळ्यांचा जवळजवळ आवडीचाच आहे. तर ह्या शेवया खूप छान लागतात. भूक लागली की आयत्या वेळेस अगदी 2 मिनिटामध्ये देखील ह्या होत असतात. तर पाहू शकता मस्तपैकी आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता ह्या बॅगमध्ये आपण भरून घेऊया. तर आपण ह्या शेवया आता मशीनवरून करणार आहोत. तर पाहू शकता आता आपण मशीनवरती शेवया करण्यासाठी आलेलो आहोत. तर हे पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढून टाकलेलं आहे आणि जसं लागेल तसं हे पीठ भिजवायचं असतं. तर थोडंसं आपण इथे पुन्हा मिक्स करून घेत आहोत. तर थोडं थोडं पाणी टाकून हे छानपैकी मिक्स करून घ्यावं लागतं. म्हणजे जास्त पण मिक्स नाही करायचं. अगदी थोडंसं पिठाला ओलावा निर्माण होईल इतपतच हे मिक्स करायचं असतं. म्हणजे मशीनमध्ये छानपैकी शेवई तयार होते. अगदी ओलं न करता अगदी थोडंसं पाण्याचा हात लागेल आणि सगळं पीठ एकजीव होईल या पद्धतीमध्येच हे पीठ मिक्स करावं लागतं. तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये त्यांनी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे हे पीठ आणि शेवयाच्या मशीनमध्ये आता हे पीठ आपण थोडं थोडं टाकणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी शेवयाचं पीठ असं टाकलं जातं आणि कंटिन्यू फॅन असतो. पाहू शकता म्हणजे हवेमुळे या शेवया सुट्ट्या सुट्ट्या होतात, अगदी चिटकत नाहीत. म्हणजे शेवया देखील मोकळ्या मोकळ्या ह्या होतात आणि पटकन सुकल्या देखील जातात, कारण का ह्या करते वेळेसच ह्या सुकल्या जातात निम्म्या. त्याच्यामुळे पाहू शकता मस्तपैकी तार पकडत आहेत. आता ह्या शेवया टाकायच्या आहेत ते एका पाटीवरती, म्हणजे पाटी म्हणजे एक प्रकारचं ताटच म्हणावं लागेल त्याला. टोपल्याचा जसा आकार असतो तसे हा प्लेन ताट असतं. त्या ताटावरती ह्या शेवया टाकल्या जातात, मस्तपैकी चाळल्या जातात. तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये छानपैकी चाळल्या जातात, म्हणजे त्या चिटकत देखील नाही आणि पटकन उलटल्या देखील जातात. तर पाहू शकता आता ह्या सर्व आपण शेवया ज्या आहेत त्या उन्हामध्ये टाकणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी चाळल्या पण जातात आणि प्रखर उन्हामध्ये छानपैकी ह्या शेवया आपण आता सर्व करून घेणार आहोत. तर हे मला खूप आवडलं वैयक्तिक, की ताट घेण्यापेक्षा ताटाला शेवई ही चिटकू शकते. तर ह्या जे टोपल्यासारखा आकार आहे त्याच्यामध्ये जर ह्या शेवया टाकल्या तर अगदी पटकन निघल्या जातात. तर पाहू शकता 1 तासाच्या आतमध्ये ही शेवई छानपैकी सुकली गेली आहे. पाहू शकता अजिबात चिटकली गेली नाही आहे. तर मस्तपैकी ह्या शेवया आता 1 तासामध्येच आपण ह्या काढणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी उकलतात त्या लगेच आणि कुठेही तुटत नाहीत. अशाच्या अशा आपण डब्यामध्ये भरू शकतो किंवा सुकल्यानंतर आपण त्याचा भुगा करून देखील ठेवू शकतो. तर अशा सर्व शेवया आपण येथे करून घेतलेल्या आहेत आणि एक 2-3 दिवस छानपैकी ऊन दिल्याच्या नंतर तर पाहू शकता अशा खडखडीत अशा शेवया आपल्या छानपैकी वाळल्या गेल्या आहेत. तर शेवया ह्या छानपैकी वाळून द्यायच्या आहेत, म्हणजे त्या पुढे जाऊन खूप छान टिकल्या जातात. वर्षभर म्हटलं तरी काही होत नाही. तर इथे पाहू शकता आपण मस्तपैकी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे, ते छान उकळलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल किंवा तूप टाकू शकता, म्हणजे जेणेकरून शेवई ही मोकळी होईल. तर पाहू शकता आपण यामध्ये आता शेवई टाकून घेऊया, म्हणजे ह्या शेवया अगदी चिटकणार नाहीत. मस्तपैकी मोकळ्या मऊसूद ह्या शेवया होतील आपल्या. तर 1-2 मिनटामध्येच ह्या शेवया होतात. तर पाहू शकता अगदी मोठ्या आचेवरती आपण थोड्याशा ह्या पसरून घेऊया, म्हणजे पाण्यामध्ये त्या डुबल्या जातील
आणि छानपैकी अगदी 2 मिनटामध्येच आपल्या शेवया ह्या तयार होतील. तर पाहू शकता छानपैकी उकळी यायला लागलेली आहे आणि थोडंसं आपण तेल टाकल्यामुळे ह्या चिटकणार नाहीत आणि उतू देखील जाणार नाहीत. तर यामध्ये आपण थोडासा चमचा ठेवूया म्हणजे त्या उतू जाणार नाहीत. तर पाहू शकता मस्तपैकी 2 मिनटामध्येच आपल्या शेवया इथे तयार झालेल्या आहेत. तर पाहू शकता मस्तपैकी झालेले आहेत. तर अशाच पद्धतीमध्ये शिजल्यावरती गॅस बंद करून टाकायचा आहे आणि यातलं पाणी जे आहे ते आपण गाळून घेणार आहोत. म्हणजे शेवईवरती राहील चाळणीमध्ये आणि हे पाणी काढून टाकणार आहोत आपण. तर आपण येथे पूर्णाची जी चाळणी असते ती चाळण घेतलेली आहे. तर त्या चाळणीवरती आपण ह्या शेवया संपूर्ण टाकून घेत आहोत आणि पाहू शकता अजिबात चिटकत नाहीत. तर अशा शेवया आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर मस्तपैकी पाहू शकता मोकळ्या सुटसुटीत अशा शेवया आपल्या तयार झाल्या आहेत खाण्यासाठी. तर आता एका डिशमध्ये आपण ह्या शेवया काढून घेऊया. आणि त्यावरती आपण मस्तपैकी साखर टाकणार आहोत. आणि यानंतर मस्तपैकी गरम गरम छानपैकी दूध. ते शेवया म्हटलं की वरून तुपाची थोडीशी धार. तर पाहू शकता मस्तपैकी आपली शेवई खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका.